नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार. आज आपण आहेत पळसखेड पिंपळे येथील कापूस पीक क्षेत्रावर. आणि हे जे क्षेत्र आहेत, भाऊ किती गुंठे क्षेत्र आहे? 10 गुंठे. बरं, 10 गुंठे क्षेत्रामध्ये आपल्याला किती कापूस झाला इथं? 10 गुंठ्यामध्ये 3 क्विंटल कापूस निघाला पहिल्या वेचणीचा. पहिल्या वेचणीचा 3 क्विंटल कापूस निघाला. आता दुसरी वेचणी चालू आहे, हा दुसरी वेचणी चालू झाला. बरोबर? हम्म. हं. आणि हे क्षेत्र अक्षरशः आपण जर बघितलं तर इथून पाणी वाहत हा होतं. पाणी वाहत होतं इथून. इथं जर बघितलं आपण तर ह्या जमिनीमधून अक्षरशः पाणी वाहत होतं. आणि आजही ही जमीन पूर्णपणे ओली आहे. हिला कुठल्या प्रकारचं पाणी दिलेलं नाही, बरोबर आहे का? नाही, ड्रीप पाणी पण नाही त्याला. ड्रीप पण नाही झालं. तर आपण शेतकऱ्याचा परिचय करून घेऊ. तर नमस्कार भाऊ, नमस्कार. आपलं नाव सांगा, माझं नाव अमोल आप्पासाहेब पिंपळे. मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 9158 02 43 66. बरं, या कापूस पिकाविषयी आम्हाला माहिती. हे कापूस पीक SRT पद्धतीने केलेलं आहे. बरं. बियड कार्डी नागाटी करून पहिलंच वर्ष आपलं SRT करायचं. बरं. हे बापूंना सांगितलं मला की बाबा तू म्हणजे पुरी शेती कर, पण मी म्हणलं बापू 10 गुंठे करतो मी फक्त. बरं. 10 गुंठ्याच्या वर मी काही शेती करत नाही SRT. म्हणजे मला घरचे पण नाही माझे बियड काढावं. बरं. पण ते बापूंना सांगितलं की बाबा तू एवढी कर. कस काय वाटतं तुला, काय वाटतं ते पाय तू. आपले शेतकरी एवढे हुशार आहे दादा, त्यांना SRT म्हटलं की त्यांना भीती वाटती सुरुवातीला. नवीन काय म्हणून. हा, त्यांना या तंत्रज्ञानाविषयी काहीच माहिती नाही. आजपर्यंत SRT तंत्र, शून्यमाशागत तंत्र हे काय आहे हे शेतकऱ्यांना मालूम नाही. आता या ठिकाणी आपले आदर्श सरपंच गणेशराव बापू यांनी आता गेल्या मागच्या वर्षीपासून SRT तंत्राविषयी माहिती घेतली आणि आपल्या गावातील जे काही शेतकरी आहेत त्यांना या SRT विषयी ते जनजागृती करतात, शेतकऱ्यांना सांगतात. आता या ठिकाणीच बघू शकता आपण की बाजूलाच तलाव आहे आणि या तलावा शेजारची जमीन आहे. या जमिनीला कुठल्याही प्रकारचं ड्रीप वगैरे केलेलं नाही आणि ड्रीप केलेलं नाही आणि फक्त 10 गुंठ्याचा हा प्लॉट आहे. एवढ्या 10 गुंठ्याच्या प्लॉट मध्ये आज दादांना एवढं जबरदस्त या ठिकाणी पीक आलेलं आहे की 10 गुंठ्यामध्ये म्हणजे त्यांचं पहिलं 3 क्विंटल उत्पादन निघालेलं आहे. आणि अजून त्यांना किती अपेक्षा आहे तुम्हाला याच्यामधून? अजून 2 क्विंटल एक निघलं तर फुल झाला आम्हाला. बघा, अजून 2 क्विंटल जरी निघालं तर तरी त्यांना 5 क्विंटलचं ऍव्हरेज आपण जर या 10 गुंठ्यात पकडलं तर कोरडवाहू 20 क्विंटल ऍव्हरेज आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे. आता पारंपरिक पद्धतीतून तुम्ही या शेतामध्ये जे उत्पन्न घेत होता तर इथं किती उत्पन्न येत होतं तुम्हाला? आम्हाला फक्त हे 3 कट्टे सोयाबीन आले. सोयाबीन पेरता आम्ही ते बीचे बढतं म्हणून सोयाबीन पेरायचं. आणि आता आणि एक तुमच्या वर्ष सरकी लावली, सरकी पूर्ण वाळून गेली. अच्छा, आणि आता तुम्हाला या तंत्राविषयी माहिती नव्हती, पण सरपंच साहेबांनी तुम्हाला सांगितलं की याच्यात बेड काढा आणि SRT पद्धतीने शेती करा. तुम्हाला वाटलं ही जमीन एरी चिबडी आहे. हा, आता याच्यात एरी आपल्याला उत्पन्न होत नाही, म्हणून बापू हा? शेती केली. तर तुम्हाला वाटते गेलं तर गेलं क्षेत्र वाया. हा, एवढं बरोबर आहे. हो. पण आपण एवढं क्षेत्र आपण लावून पाहू. याच्यात जर यश आलं तर पुढची शेती आपण हे करू. SRT. बरं, आता हे SRT पद्धतीने तुम्ही हे उत्पादन घेतलं तर याच्यात समाधानी आहात का हो, तुम्ही? समाधानी. आज किती एकर क्षेत्र आहे तुमच्याकडे? आमच्याकडे 10 एकर. 10 एकर आहे. 10 एकर पैकी तुम्ही आता सुरुवातीला हे 10 10 गुंठे गुंठे केलं आणि याचा तुम्हाला चांगला अनुभव आल्यामुळं आज तुम्ही मक्का तिकडे SRT पद्धतीनं लागवड केलेली आहे. ते क्षेत्र किती आहे तुमचं? ते एकर. 1 एकर आहे. आणि जे तुम्ही पारंपरिक पद्धतीने केलेलं आहे त्याच्यामध्ये कोणते पिकं घेतली? नाही, त्यामध्ये सरकीच आहे. मग तिचा कसा आहे ॲव्हरेज? तिचं पण काही जास्त आवरेज नाही. नाही ना? नाही. बरं. आणि खर्च? खर्च याच्यापेक्षा डबल आहे. म्हणजे त्यात निंदणं आलं, वखरणं आलं, त्यात याच्यात- औषध डबल मारावं लागलं. याच्यात फक्त औषध तणनाशक मारलं 2-3 वेळेस. बरं. तर म्हणजे बाया यायचं काम नाही पडत बाबा. बरं, हे तंत्र शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे का तोट्याचं आहे? फायद्याचं आहे. डॉक्टर साहेब, हा, याचा विषय पाणी- असा आहे हो ना की वावर ह्या शेतातून उत्पन्नाची त्याला काही जामीन आहे. हा. उगा न पडू द्या म्हणून केलं. हा. आणि मग हे काय झालं, हे बेड पाडे बेड हो. पाड्यामुळं आज बी जमीन ही वल्ली आहे. वल्ली कच नाही. मग हे याच्यामुळे याच्यात वापसा कंडिशन राहिली म्हणून पीक आलं असं ना. हे काय पूर्ण वल्ली कच आहे. हे काय गोळा बनतो अजून. एवढी जमीन आणि ड्रीप नाही, काही नाही. आणि याच्या पाणी वगळून जात होतं. पाणी वगळून गेलं सरकीला टेन्शन नाही. याच्या 4x1 या पद्धतीने लागवड आहे. हो. आणि
या ह्याच्यावर आपण सगळ्यांना याचे बोंड मोजले म्हणजे नाक्या मोजल्या 50 ते 60 सरासरी 55 बोंडाचा ॲव्हरेज आहे. आणि बोंड तुम्ही बघू शकता, हे बोंड मोठाले बोंड आहे, फुलके बोंड आहे, याला एकही किडकं नाही. त्याच्यामुळं याचं 5 ग्रामचं जर बोंड झालं आणि याची झाडाची संख्या जवळपास 6-7 हजार येते, तर हे कापूस त्या हिशोबाने हा झालाय. आणि आपल्याकडे दुसरीकडे कापूस नुसता दाटतो आणि त्याला एवढे बोंड येते, ॲव्हरेज कमी येतं. या कापसाविषयी सांगा बरं आम्हाला, काय तुम्हाला काय वाटतं बरं तुम्हाला नेमकं काय वाटतं? पारंपरिक शेती आणि ही एसआरटी जे पद्धतीची आपण शेती? नेहमीची शेती करतो पारंपरिक, त्या शेतीमध्ये आणि या शेतीमध्ये काय बदल वाटतो तुम्हाला? पिकांमध्ये काय बदल वाटतो? खर्चामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? माझं नाव प्रवीण रमेश पिंपळे. त्याच्यात शेतकऱ्याला बराचसा फायदा आहे की बुवा जी जमीन नापीक होणारी जमीन आहे, तिच्यात कुठलंच उत्पन्न न येणारी जमीन समजा ती पिकण्यात समजा शेतकऱ्याला 2 पैसे मिळू शकते बुवा समजा एसआरटी पद्धत जर केली तर. जी ह्या शेतात कुठलंच उत्पन्न होत नव्हतं. हो हो आज एसआरटी पद्धतीनुसार समजा या शेतकऱ्याला कमीत कमी 5 ते 6 क्विंटल उत्पन्न होऊ लागले. तर मी- तेवढं आपलं पूर्ण एका एकरामध्ये पण पारंपरिक मध्ये नाही होत लागत. म्हणजे होतच नाही. आणि जर हो. याच्यात त्याला खर्च दुप्पट हा, तिप्पट येतो ना त्याला. खर्च हा? जादा आहे. 4-4 हा. वेळेस खताचे डोस द्यावे लागते. आणि याच्यात एसआरटी पद्धत नसती तर याच्यात मिनिमम 1 क्विंटल बी कापूस झाला नसता. त्याच्यामुळे या शेतकऱ्याला म्हणजे हेच शेतकरी म्हणजे हे आमचं भाऊच असल्यामुळे हेच शेतकऱ्यामुळे मी पुढच्या वर्षी 2 एकर माझं स्वतःची एसआरटी करणार आहे. धन्यवाद आपण. माझी एक धन्यवाद, शेती आहे. मला तिकडे एक बाजूला शेती ती अशी चिकडी आहे. तर तिला बी एसआरटी पद्धतच करणार आहे. मुद्दा असा आहे की बाबा चिबडीत शेती का वाच नाही. नाही संपूर्ण समजा तुम्ही मा- कोणतीही शेती केली तर पहिली गोष्ट तुमचा नांगरटीचा खर्च, बेड वाट्याचा खर्च आणि बेडचा खर्च हा. ह्यो वाचतो. आणि तुम्हाला जे वखरपाळ्या आणावं लागतात तर सरासरी एका वखरपाळीचं रेट आहे 1,000 रुपये. आपल्याला जर 6 पाळ्या आणायला लागल्या तर 6,000 रुपये लागतात. आणि तुमचं नांगरटी, वाट्या आणि बेड हे 4,000 रुपये म्हणजे 10,000. आणि तुमच्या निंदाचे 5 ते 6,000 रुपये वाचून राहिले. एकूण खर्च आपला 6,000 रुपये म्हणजे 16,000 रुपये वाचतो. आणि आपल्याला तणनाशकाचा खर्च 2 ते 3,000 रुपये येतो, म्हणजे ते मजुरी सहित म्हणजे 13,000 रुपये आपला खर्च वाचतो. आणि ह्या बेडमुळं तेवढ्या जमिनीत उत्पन्न येतच, पण जी हलकी जमीन आहे तिच्यात बी पाण्याचा निचरा होऊन उत्पन्नात वाढ होती. म्हणजे 25 ते 30% उत्पन्न वाढतं. आणि 15,000 रुपये आपला खर्च बसतो, म्हणजे आपण दुसऱ्या शेतकऱ्यापेक्षा 30,000 प्लस होतो. बरोबर. म्हणजे जे आपण ओरडतो किंवा शेती पुरवत नाही, तर तुम्ही ह्या अशी जर केली तर तुम्हाला शेती पुरवत. आणि तुम्हाला जे मेन हे काय मंजुरीची जी अडचण आहे त्याची बचत होती आपली. या आता याला एकदा याला निंदा नाही. डायरेक्ट आलीच नाही आपल्याकडे. याची आई आणि याची लक्ष्मी डायरेक्ट कापूस शासाला आले. मग तुम्हाला जर डायरेक्ट कापूस शासाला येत असेल तर बायको खुश राहते, आई खुश राहते आणि घरात सगळंच वातावरण राहतं. चिल्ले पिल्ले सांभाळायचं आपल्याला काम पडत नाही, तेच सांभाळत्या. म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून फायदा आहे. तर आपण याचा प्रचार केला पाहिजे आणि एकमेकांना सांगितलं पाहिजे. आपलं ज्याचं पटत नाही त्याला बळाच जाऊन चिटकान सांगा की पाहिजे फायदा आहे, ऐक ऐक, तर ऐकतील लोक. पारंपरिक पद्धतीनं आपण जे काम करतोय, एखादी नांगरणी असेल, वखरणी असेल, या पद्धतीनं आपल्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो हवेमध्ये, कार्बन जो आहे तो कार्बन आपल्याला जमिनीमध्ये साठवायचा आहे. परंतु आपल्या ज्या मेहनती करतोय आपण, नांगरणी करत असू किंवा वखरणी किंवा रोटर असेल किंवा जी आंतरमशागत आहे पिकांमधली, ह्या पिकांमधल्या मशागतीमुळं जो कर्ब, सेंद्रिय कर्ब जो म्हणतो आपण, आणि त्याचं कार्बनमध्ये रूपांतर म्हणजे तो का कुठं चालला जातो, वर उडून चालला जातो हवेमध्ये. तो असायला पाहिजे जमिनीमध्ये. आपण त्याला वेगळ्या पद्धतीने नेऊन परत त्याला आणखीन हवेमध्ये सोडण्याचं काम करतोय. तर एसआरटी पद्धतीमध्ये आपण कुठल्याच प्रकारची मेहनत करत नाही. आणि दुसरी गोष्ट, मेहनत करत नसल्यामुळं आपला जो कार्बन आहे तो कार्बन उत्सर्जन जे आहे ते थांबून तो आपल्या जमिनीमध्ये स्थिर रूपानं राहतो. आणि त्याचा आपल्या पिकामध्ये जो आपण जर कधी विचार केला तर ह्या पिकामध्ये कार्बनचं जे प्रमाण आहे ते जवळपास 45%. तर तो साठा वाढल्यामुळं आपल्या ह्या पिकांची वाढ योग्य रीतीनं होताना दिसते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो आहे. आणि दुसरी गोष्ट, हे जे आपले पिकांचे अवशेष आहेत, हे पिकांचे अवशेष आपल्या जमिनीला इथं राहिल्यामुळं आपल्या जमिनीला जो बायोमास मिळतो तो आपल्या जे काही सूक्ष्मजीव असतील त्या सूक्ष्मजीवांचं ते अन्न आहे. आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला असं पाहायला मिळतंय की आपल्या जमिनीमध्ये जर हे बायोमास योग्य रीतीनं आपण जर कधी तिथं साठवून ठेवलं
आणि योग्य पद्धतीनं जर आपण आच्छादन दिलं तर आच्छादनामध्ये गांडुळांची संख्या वाढते. आच्छादनामुळं जे काही समजा तुमचं सूक्ष्मजीव आहेत त्या सूक्ष्मजीवांचं खाद्य तिथं निर्मिती कायमस्वरूपी सतत होत असते आणि त्यामुळं आपल्या जमिनीचं जे सेंद्रिय कर्ब आहे तो वाढून आपल्या पिकामध्ये योग्य पद्धतीनं वाढ होताना आपल्याला दिसून येते. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण SRT पद्धतीनं थोड्याफार प्रमाणात का होत नाही सुरुवात करायची, थोड्यापासून करा. आता इथं 5-6 गावचे शेतकरी आहे. आता त्याला मी एक सांगतो आणि तुम्ही बी काळजीपूर्वक करा. आता इथून याची कटिंग व्हायला नाही. हे ट्रॅक्टरच्या मशीननं 1400 रुपये एकर घेते ते. इथून कटिंग होते आणि ह्यो जे आपलं नखिया आणि या पळाट्या याचा भोगा होऊन आपल्या जमिनीवर पडतो. म्हणजे या पुढच्या पिकाचं ते अन्न आहे आणि याच्यापासून काय होतं, तुमचे जीवाणू वाढते आणि तुमचा गांडोळाला याचं खाद्य होतं. म्हणजे तो प्रश्न तुमचा आच्छादनाचा सुटला आणि त्या गांडोळाचा अन्नाचा पण सुटला. आणि हे जे बुड आहे हे 2 वर्ष आपल्याला या पुढच्या पिकाला अन्न पुरवतं. म्हणजे मग हे आपण म्हणू बा याला काय करायचं, याला आपण नंतर दुसरं जाऊ पीक काढू लावू त्यावेळेस याला आपण जाऊ तणनाशक घालू तर ते मरून जाईल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला याच्यात फक्त बिया आणून ठेवायचंय. याला नांगटी करायची नाही, वाट्या करायचं नाही, बेड पाडायचे नाही. आपल्याला डायरेक्ट याला बिये घरी आणून ठेवायचं आणि पाऊस पडला तर बी घेऊन यायचं. वावरात येऊन पाहायचं पाऊस आपला झाला का, एक हीत बरोबर गेली का तवाच लागवड तर आपल्याला काही कामच नाही. बरोबर. कचरं पेटवणं नाही आणि याचं नाही आवता आणणं नाही, असा फायदा आहे. आपल्या शेतीमध्ये योग्य तो बदल घडवून आणावा आणि जे काही आपलं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून लाईक करा आणि जे शेतकरी आहेत त्यांना शेअर करून आपल्या पिकाची काळजी घ्या आणि आपलं शेतीचं उत्पन्न वाढवा. मुळात जे आहेत आपण मराठवाडा आणि विदर्भ तर हे जे आहेत ह्या शेतीमध्ये आपण फक्त आणि फक्त कापूस, सोयाबीन, तूर या पिकावर आपण अवलंबून आहोत आणि ज्या काही आपल्या सिंचन सुविधा आहेत त्या सिंचन सुविधा आपल्याला पुरेपूर नसल्यामुळं आपल्याला दुसरी पिकं जे काही नगदी पिकं आहेत ते घेता येत नाहीत. त्यामुळं आपण जे काही आपल्याला आपल्या पारंपरिक पद्धतीनं आपण जे काम करतो त्या पद्धतीनं न करता SRT पद्धतीनं करून आपल्या पिकाचं आपल्या शेतजमिनीचं आपण योग्य प्रकारे नियोजन करून आपण आपलं उत्पन्न वाढवणं ही काळाची गरज होऊन बसलेली आहे. तर थांबतो. धन्यवाद.